तर ठाण्यातल्या आनंद आश्रम या ठिकाणी शिवसेनेची एक बैठक पार पडते। महापालिका निवडणुकीवरती सुमारे 2 तास मंथन झाले। खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवकांची ही बैठक होती। बैठकीमध्ये माजी नगरसेवकांचा स्वबळाचा सूर पाहायला मिळाला। भाजपप्रमाणे शिवसेनेची सुद्धा स्वबळाच्या तयारीच्या दृष्टीने वाटचाल पाहायला मिळते आणि ठाण्यामधील सर्व माजी नगरसेवक हे एकत्रितरित्या इथे पाहायला मिळाले। पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाटत असतं की वेगळे लढावं आणि काही आमच्या वर्षानुवर्ष निवडून येणाऱ्यांचे नगरसेवकांच्या प्रभागात काही लोक काही त्यांच्या कुरबुरी आहेत, त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न करतायत, त्यामुळे त्यांनी तसा सूर केलेला आहे। बघा, आमच्या पक्षातील कोणीही नगरसेवक किंवा पदाधिकारी अशा पद्धतीने बोलत नाही, परंतु काही मित्रपक्षातील लोक सातत्याने स्वबळ करतात। त्यामुळे नगरसेवक आणि विभाग प्रमुखांमध्ये पण नाराजी आहे की जर समोरचे लोक सातत्याने स्वबळाचा नारा देत असतील, महायुती म्हणून नाही लढण्याचं असं म्हणत असतील, तर आपण कशासाठी युती करताय अशा पद्धतीने काल काही नगरसेवकांचा सूर आला। गेले कित्येक वर्ष आपण या महानगरपालिकेच्या स्वबळावर लढतोय आणि त्या ठिकाणी आपण एक हाती आपली सत्ता आणतोय। मग समोरचे सारखे जर तुम्हाला डिवचत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने युती का करता असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला। महायुतीनंच आम्ही सगळ्या निवडणुकींना सामोरं जाणार आहोत। मी अनेक वेळा याचं उत्तर देताना असं सांगितलं की मी राज्याचा उद्योगमंत्री आहे, शिवसेनेचा उपनेता आहे, तुमच्याशी शिवसेनेचा एक घटक म्हणून तुमच्याशी बोलत असतो। पण तुमच्याशी बोलताना मी जर सांगितलं की मी इकडे युती करणार आहे आणि मी इकडे युती करणार नाही, मला हा अधिकार आहे का? त्याच्यावर प्रत्येकानं स्वतःच्या अधिकाराचं पहिलं भान ठेवलं पाहिजे। मी समन्वय समितीचा सदस्य आहे म्हणजे मला अधिकार दिलेत का? त्याच्यामुळे काही लोकांनी भानावर येऊन आपलं पद, आपलं मंत्रीपद, आपलं पद हे शिंदेसाहेबांच्या उंचीचं आहे का, की देवेंद्रजींच्या उंचीचं आहे, की अजितदादांच्या उंचीचं आहे, हे स्वतःचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे। आणि हे सगळे अधिकार जे आहेत हे 3 नेत्यांना दिलेले आहेत, आम्हाला कोणाला नाहीत। त्याच्यामुळे बोलणाऱ्यांनी थोडं आपल्या हुद्द्याचा, आपल्या पदाचा, आपल्या मंत्रिपदाचा विचार करून आपण त्या उंचीचे आहोत का एवढाच विचार करावा। आणि तो विचार केल्यानंतर जसं माझ्यासारख्याच्या लक्षात आलं की मी युती करा म्हणून सांगितलं आणि करू नका म्हणून सांगितलं तरी तो अधिकार नेत्यांनी काय आम्हाला दिलेला नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी 6 विभागीय बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। कोणत्याही नेत्यांनी महायुतीबद्दल कुठलंही स्टेटमेंट करू नये, मनं दुखतील असं स्टेटमेंट करू नये, महायुतीत खळा पडेल असं कोणतंही स्टेटमेंट करू नये। माझी सर्व नेत्यांना सूचना आहे किंवा विनंती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या तंतोतंत पालना मी करणार आहे।